जनार्दनाय नमः ओम 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 प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा ओम उदाय स्वाहा अनाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः आज घृत नैवेद्यं निवेदयामि शेषोपचारार्थे सर्वोपचारार्थे नमस्काराः तिथिर विष्णु तथा वारो नक्षत्र विष्णु देव च योगश्चकरणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् आसां पारक्षित प्रधान संकल्प मध्ये उच्चारित कर्मांगत्वेन भृंगु गोत्रोत्पन्नानां शांतिगिरी म्हणायचं आहे भारतीय संस्कृती सुप्रतिष्ठिता हेतवे विश्वशांती हेतवे कैलास मानसरोवर तीर्थ भारत राष्ट्र मध्ये समाविष्ट करणार्थ अश्य भारत भूमंडलस्य शीघ्रातिशीघ्र हिंदू राष्ट्र नाम प्राप्त्यर्थ तथा च महाराष्ट्र राज्येन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महानुभावानां आयुः आरोग्य प्राप्त्यर्थ त्रिदिन साध्य आत्मकल्याण विश्व शांती शिव पंचायतन नवग्रह सहित अष्टोत्तर शत कुंडात्मक महारुद्र स्वाकार याग अक्षस्य कर्मांगत्वेन विशेष हवन अहम करिष्ये आणि सोडून द्यायचं परत एकदा पाणी सोडायचं आलो निर्विघ्नता तीर्थम महागणपती स्मरण करिष्ये हात जोडून गणपतीचं स्मरण करायचं आहे सोमारत्न स्मरणं कृणुहि ब्रह्मचर्या कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन् मृतं मर्त्यञ्च देवो जाति भुवनानि पश्यन्यो स्वाहा ओम इमं देवा असवर्तकु स्वधर्मते क्षत्रियाय महते ज्येष्ठाय महते जानराज्याय इंद्रसेन्द्रियाय मम मुख्य पुत्र मुख्य पुत्राय भूमि राजा सोमो स्वागं ब्राह्मणानाकुराजा स्वाहा ओम अग्निर्मूर्धादिवाः ककुत्पतिः पृथिव्या अयम् स्वाहा ओम उद्बुद्ध स्वागने प्रतिजाग्रहित्वा मिष्टापूर्ते सकुसृजेता मयञ्च अस्मिन् सदस्ते
तस्मिन् विश्वे देवा यजमानस्य स्वाहा ओम बृहस्पते अधियर्जो हरिहादिवदेवाय कृतमञ्जने दत्ते दायच सारे तदस्मा सुद्रव्यन्ते नमः स्वाहा अन्नात् परिसृतो रसब्रह्मणादिशत्रं पयादो मंगलेन्द्रियमिदं पायो मृदं मधु ओम शन्नो देवी रविष्यामो भवन्तु वेदयो न विश्रमन्तु नः स्वाहा ओम कयान शिद्रा भुवदुदे सदा विदारणा तया सजष्टया वृता स्वाहा स्वाहा ओम केतुं गृह्णन् केतवे वेषु मर्जावे समुपद्विरजा यथा स्वाहा केतवे नमः स्वाहा सर्वं कृमि ब्रह्मणस्पदे स्वाहा अंबिके अंबालिके नमालयति चक्रमे त्रेधानिधे पदं गूढमस्य वाग्दुरे स्वाहा इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानिधे पदं गूढमस्य वाग्दुरे स्वाहा आ कृष्णेन रजसा वर्धमानो येषयन्नमिदं मदञ्च हिरण्येन सविता देवो जाति भुवनानि विशन्न स्वाहा कृष्णेन रजसा वर्धमानो निवेशयन्नमृतं मर्जन्ति हिरण्येन सविता देवो जाति भुवनानि विशन्न स्वाहा घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यः नमस्तेऽस्तु सर्वेभ्यः स्वाहा घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः नमस्तेऽस्तु सर्वेभ्यः स्वाहा घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यः नमस्तेऽस्तु सर्वेभ्यः स्वाहा सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्तेऽस्तु सर्वेभ्यः स्वाहा पुत्राय विद्महे शान्तिरूपाय धीमहि तन्नो जनार्दनः प्रचोदयात् 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 स्वाहा इकडे लक्ष द्या सर्व यजमान पूज्य बसून घ्या सगळे यजमान आपापल्या कुंडावर इकडे ध्यान द्या आता पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं आणि पूज्य बाबाजींचे उत्तराधिकारी पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या पावन व पवित्र सानिध्यामध्ये गेल्या 23 तारखेपासून प्रारंभ झालेला विशेष संकल्पना आयोजित यज्ञाची पूर्ण आहुती आपण करतोय। बाबाजींच्या समवेत आजच्या पूर्ण आहुती करता सर्व आश्रम परिवारातील संत ज्यामध्ये बाबाजीं समवेत उपस्थित स्वामी परमेश्वर गिरीजी महाराज त्याचबरोबर स्वामी जनेश्वरानंद गिरीजी महाराज
स्वामी कैवल्यानंद गिरीजी महाराज, स्वामी पृथ्वीराज गिरीजी महाराज, स्वामी महेंद्र गिरीजी महाराज, त्याचबरोबर स्वामी ऋग्वेदानंदजी, स्वामी नित्यानंदजी, स्वामी नागेश्वरानंदजी, स्वामी भगीरथानंदजी, त्याचबरोबर ब्रह्मचारी पुंडलिकानंदजी, शिवदासानंदजी, अशा सर्व संतांचं एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण इथं करू. आज या यज्ञाची पूर्ण आहुती करत असताना सगळ्या यजमानांना विनंती, आज भगवान यज्ञ नारायणांच्या साक्षीने आपल्याला एक संकल्प करायचा आहे. काय संकल्प करायचा आहे? आज बाबाजी नक्कीच प्रार्थना करताय का तुमच्या सर्व यजमानांच्या इच्छा, अपेक्षा, मनोकामना पूर्ण व्हाव्यात. पण मात्र तुम्ही पण एक संकल्प आज बाबांच्या आज्ञेनं करावा. कारण पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबा नेहमीच सांगतात, तुम हम तुम्हारे काम में आणि तुम तुम्हारे काम में तो बाबा आहे अपने धाम में. मग आपल्याला काय नामामध्ये, काय कामामध्ये राहायचं? तर आज बाबांचा आपल्या सगळ्यांना एक आज संदेश आहे. पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींची सुंदर अशी मूर्ती, जे डेमो मॉडेल मूर्ती आपण बनवलेली, हा फक्त साचा बनलेला आहे. ओरिजिनल मूर्त आपल्याला जनार्दन स्वामींची अजून बनवायची. त्याचबरोबर भगवान शंकराची, भगवान पांडुरंगाची, छत्रपती शिवाजी महाराजांची अशा मूर्तीची आपण आपल्या संस्थांच्या वतीनं बनवतोय. या मूर्तींकरता अनेक भक्तजन सहयोग करताय. कोणी लाखामध्ये योगदान करतय, कोणी हजारामध्ये करतय. जे जे बाबाजींच्या आणि या सर्व देवतांच्या मूर्ती करता योगदान करताय, असा संकल्प ज्या ज्या यजमानांनी, ज्या ज्या भक्तांनी केला, एकदा त्यांचं सुद्धा टाळी वाजून अभिनंदन आपण इथं करू. आणि आज भगवान यज्ञ नारायणांच्या साक्षीनं सर्व यजमान आपण प्रार्थना करू. आपण भगवान यज्ञ नारायणाच्या साक्षीने संकल्प करू का जनार्दन स्वामींचं ज्या इतर देवतांच्या मूर्ती बनताय, त्या मूर्ती करता मी स्वतः सुद्धा माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं काय योगदान करल ते तुम्ही मनामध्ये बोलायचंय. ज्याला जितकं बोलायचं तितकं बोला. कोणी हजारात बोलल, कोणी लाखात बोलल, कोणी किती याच्यात बोल, ज्याची जी इच्छा असेल. कारण करोडो रुपये खर्च करून या मूर्ती बनवण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून सर्व यजमान, जसं भगवान यज्ञ नारायण आणि पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामी आपल्याला बुद्धी देतील, तसा मूर्तीसाठी संकल्प करावा. नंबर 1. आणि नंबर 2, संकल्प केला समजा एखाद्याने 1 लाख रुपये द्यायचा का 11,000 काय जे द्यायचा, पण ती सेवा तुम्ही कधी पूर्ण करणार ते सुद्धा तुम्ही तुमच्या मनात बोलायचंय. ते सुद्धा तुम्ही ठरवायचंय. मी कधी, जेव्हा येईल तेव्हा नाही, कधी करणार. मग 1 महिन्यात करणार का 2 महिन्यात करणार का 5 महिन्यात करणार का पुढच्या जन्मात करणार, ते सुद्धा आपण मनामध्ये बोलायचंय. 2 गोष्टी बोलायच्या. 1, मी काय सेवा करणार आणि किती दिवसात पूर्ण करणार. आपले यजमान, तुमच्या इच्छे नाही, तुम्हाला बंधन नाहीये, तुम्ही एवढंच करा, पण संकल्प करा. बऱ्याच यजमानांनी संकल्प केला सुद्धा. ज्यांनी ज्यांनी हा संकल्प केला कुटियामध्ये त्यांचंही अभिनंदन आहे. पण जे जे यजमान बाकी आहेत त्या प्रत्येकानं मनामध्ये संकल्प करा. बाबाजींना स्मरून मनामध्ये म्हणा, श्री बाबाजी आणि इतर सर्व देवतांच्या मूर्तीसाठी मी स्वतःच्या परिवाराच्या वतीनं काय योगदान करणार तो आकडा बोला. तुम्हाला जे शक्य ते बोला. फक्त तो आकडा बाईला विचारून घ्या, मी असा असा आकडा बोलतोय, बोलू का मनामध्ये. बाईचा सल्ला घ्या. प्रत्येकानं बाईच्या सल्ल्यानं बाईला साक्षी ठेवून संकल्प करायचा. विचारून घ्या लवकर, पटकन कानामध्ये सांगा. त्यांच्या लवकर कानामध्ये सांगायचं. बाईला साक्षी ठेवून सांगा. बापू भाऊ, विधाते भाऊ, कानामध्ये सांगायचं. मूर्तीसाठी काय सेवा करणार बाईच्या कानामध्ये ठेवायचं. कारण तुमच्या संकल्पाला बाई साक्षी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून त्यांच्या कानामध्ये पण सर्वांनी तो संकल्प सांगायचा आहे. संकल्प कानात सांगून आता मनामध्ये ठरवायचं किती दिवसात पूर्ण करणार ते सुद्धा ठरव. तुम्ही ठरवा किती दिवसात करायचं. तुम्हाला अजिबात आग्रह नाही, करा एवढा आग्रह. किती करा याचाही आग्रह नाही आणि कधी करायचं त्याचाही आग्रह नाही. ते तुम्ही ठरवायचं कधीपर्यंत पूर्ण करायचा आणि किती करायचा. सगळ्यांनी संकल्प केला. पुन्हा एकदा सगळ्या यजमानांचं अभिनंदन. आणि आता जो संकल्प केला तो तुम्ही प्रत्येकानं कागदावरती स्वतःचं नाव, स्वतःचं गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, किती संकल्प केला ती देणगी आणि कधीपर्यंत देणार ती तारीख किंवा तो महिना आपण सगळ्यांनी लिहून येथील पूर्ण आहुती झाल्यावर प्रसाद घेऊन
तुमच्या सगळ्यांना हॉलमध्ये यायचंय. प्रसाद घेऊन कुठे यायचं? हॉलमध्ये यायचं. आणि तिथून बाबाजी तुमच्या प्रत्येकाला या यज्ञाचा प्रसाद देणार आहे. आणि तो यज्ञाचा प्रसाद घेऊन तुम्हाला आनंदाने काय देणार आहे? परवानगी देणार आहे. बिगर बाबांकडनं श्रीफळ घेतल्याशिवाय यजमानांनी जायचं नाही. येताना चिठ्ठी बनवून आणायची. हे लक्षात घ्या. आता सर्व यजमान आपापल्या जागेवरती पूर्ण आहुती करता उभे राहतील. सर्व यजमानांनी पूर्ण आहुती करता उभं राहा. पूर्ण आहुतीला आता प्रारंभ होतोय. धन्यवाद. जोडीना जागेवरती उभं राहा सर्व यजमान. पूर्णाहुतीचं पूजन आपल्या सर्वांचं झालेलंच आहे. ज्यांचं नारळाचं पूजन झालं नसेल त्यांनी नारळा हळद कुंकू अक्षत आणि थोडं तूप वाहून घ्या. नसेल झालं तर करून घ्या. आपण सूचना दिली होती. सगळ्यांनी पूजन केलं असेल, नसेल केलं तर करून घ्यायचे. बाबाजींकडे बघा. खरंच किती जणांनी मनात संकल्प केला त्यांनी एकदा हात वरती केला. संकल्प केला. वा. नाही, ज्यांनी केला त्यांनी हात वरती करा. आम्ही सांगितलं पण सगळ्यांनीच केल्याची गॅरंटी नाहीये. जरा ताट हात वरती करा. केलास ठीक आहे, हात खाली करा. आता किती जणांचा संकल्प 5,000च्या पुढचा आहे त्यांनी हात वरती करा. फक्त 5,000च्या पुढचा आहे. जरा ताट हात वरती करा. हा, फक्त बाबा. मूर्धानन्देवो अरतिं पृथिव्या वैश्वानर मृत आजातमग्निं विष्णु साम्राज्यमतिथि जनानामासन्ना पात्रञ्जयन्त देवा पुनस्तारित्या रुद्रा उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय. बसो भाविरामाचे राम वासो भाविरामाचे सहस्रधारम बसो भाविरामाचे सहस्रधारम देवस्ता सवेता पुराण सुप्रभो भाविरेण शतधारेण तुवा राम सुषा घृतं घृत पावानः देवतांतरिक्षस्याः वेदला